रामकृष्ण हरी माऊली. मी सिद्धेश ताकवले. जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, अशा लोकप्रिय ओव्या गातच आज पहाटेच तीर्थक्षेत्र खंडोबाच्या जेजुरीचा मुक्काम आटपून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानं वाल्ह्याकडे प्रस्थान ठेवलं. पहाटेच्या पूजेला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी आमदार संजय जगताप यांनी हजेरी सुद्धा लावली. माऊलींचे दर्शन घेऊन सुद्धा त्यांनी माऊलींना जेजुरी मुक्कामाचा निरोप दिला आणि सकाळी 9 वाजता दौंडस खिंडीतील न्याहारी आटपून सोहळ्यानं वाल्ह्याच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं. रामायणकार महर्षी वाल्मिकींच्या कर्मभूमीत माऊलींची पालखी आज विसावली. माऊलींच्या स्वागतासाठी वाल्हेकरांनी जोरदार स्वागतही केलं. वारीसोबत आलेल्या वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करायला वाल्हेकर विसरले नाहीत. तसंच चालून चालून थकलेल्या वारकऱ्यांची सेवा सुद्धा वाल्हेकरांनी केली. आपल्या सर्वांनाच माहिती असेल की माऊलींच्या पालखीमध्ये अनेक पालख्या सुद्धा सहभागी होतात. पंढरपूर पर्यंत पालख्या प्रवास करतात आणि नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू, आम्ही दहिवाचे दास पंढरी रायाचे, ही भावना मनी ठेवून कपाळी भगवा टिळा लावून खांद्यावर भगव्या पताका आणि डोईवर तुळशी वृंदावन घेऊन वारकरी पंढरीची वाट चालत असतात. मनी भाव फक्त आपल्या सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी. आता अवघे काही दिवसच राहिलेत आणि आपल्या भक्तांना भेटण्यासाठी, त्यामुळे त्या विठुरायाला सुद्धा करमत नाहीये. कधी कधी एकदा माझ्या लाडक्या विठुरायांना आणि भक्तांना भेटतोय असं त्या विठुरायाला झालं असेल. एकीकडे माऊलींची पालखी वाल्ह्यामध्ये विसावली आहे, तर दुसरीकडे संत तुकारामांची पालखीनं आज वरवणचा मुक्काम आटपून रोटी घाटाचा अवघड आणि महत्वाचा टप्पा पार करून गवळ्याची उंडवडी इथं आज मुक्कामी आहे. पाहूयात जरा वारीच्या या टप्प्यावर आतापर्यंत काय काय घडलंय.